नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे 3 इडियम्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. त्यामधली पहिली आहे थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेलचा अर्थ होते टू गिव्ह अप, टू ऍक्सेप्ट युअर डिफीट, शरण जाणे, हार पत्करणे, हार मानणे, हे त्याचे विविध अर्थ होतात. त्याचं पहिलं उदाहरण असं असेल, ही थ्रीव इन द टॉवेल आफ्टर फेलिंग द एक्झाम ट्वाइस. 2 वेळा तो एक्झाम मध्ये फेल झाला आणि तिथंच त्याने हार मानली, हार पत्करली, हा याचा अर्थ होतो. सेकंड जी आहे ती आहे अप इन द एअर. अप इन द एअरचा अर्थ होते अनसर्टेन, नॉट डिसाइडेड. याचं उदाहरण असं असेल की आवर पिकनिक प्लान्स आर स्टील अप इन द एअर, म्हणजे आमचे पिकनिक प्लान्स जे आहेत ते अजून कशा आहेत, अनिश्चित आहेत. हिज प्रमोशन इज स्टील अप इन द एअर, त्याचं प्रमोशन अजून सुद्धा काय आहे, अनिश्चित आहे, हा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि लास्ट जी इडियम आहे ती आहे वन्स बिटन ट्वाइस शाय. म्हणजेच काय, एकदा जर तुमचं एखाद्या गोष्टीने तोंड भाजलं तर तुम्ही ताक सुद्धा फुंकर मारून पिता, हा त्याचा अर्थ होतो. आणि याचं जे उदाहरण आहे ते असं आहे की हिज फ्रेंड cheated him before, therefore he is once bitten twice shy in the friendship. अशा छान छान इडियमसाठी तुम्ही इंग्लिश विथ संगपाल सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.